अक्षरान संस्था व विष्णुजी की रसोई यांनी नुकताच काव्याक्षरे हा अनोखा उपक्रम विष्णुजी की रसोईला सादर केला, ज्यामध्ये कवींच्या भावपूर्ण रचनांना कॅलिग्राफीच्या सौंदर्यानं सजवण्यात आलं. या उपक्रमात प्रसिद्ध कॅलिग्राफर राजीव चौधरी सरांनी आपल्या अद्वितीय लेखन कलेच्या सहाय्यानं विविध कवींच्या कविता अधिक मोहक आणि देखण्या स्वरूपात सादर केल्या. सुरुवातीला विष्णू मनोहर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सुंदरशा कार्यक्रमाचं सुमासदार सूत्रसंचालन रत्नाकर मुळके यांनी केलं, तर विजय जथ्थे, डॉक्टर अजय कुलकर्णी, डॉक्टर मनीषा रिठे, वर्षा पत्के, उज्ज्वला अंधारे, धनश्री पाटील, आरती सोटिंग, नीता चिकारे, रत्नाकर मुळी यांनी आपापल्या कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे अक्षरायण टीमचे सदस्य राजीव चौधरी, सरोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात संजय वानखडे, शुभम तारेकर, आसावरी मेहरे आणि समृद्धी देशमुख यांनी या कार्यक्रमाला विशिष्ट उंचीवर नेण्यास सहकार्य केलं. कविता हा आत्म्याचा आवाज असतो आणि त्याला सौंदर्याचा नवा आयाम देण्याचं काम कॅलिग्राफीद्वारे करण्यात आलं. अक्षरांच्या रेखीव रचना, शैलीदार फुलोरे आणि लयबद्ध मांडणी यामुळे प्रत्येक कविता केवळ वाचण्यासाठीच नाही तर पाहण्यासाठी एक आनंददायक कलाकृती बनली. हा अभिनव उपक्रम केवळ कविता वाचनाचा अनुभव समृद्ध करणारा नव्हता, तर अक्षर आणि काव्य यांचा एकात्मिक मिलाप कसा असतो याचा उत्कृष्ट नमुना होता. काव्य आणि कॅलिग्राफीच्या या सुंदर संगमामुळे कवींच्या रचनांना नव्या अभिव्यक्तीची जोड मिळाली आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळके यांची रिपोर्ट, नागपूरहून.